लोकमंगल परिवाराच्या वतीने आयोजित पारंपरिक हळदी कुंकू समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडला। लोकमंगल परिवाराच्या वतीने आयोजित पारंपरिक हळदी कुंकू समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडला। महिला सक्षमीकरण, सामाजिक सलोखा आणि आपुलकीचं नातं अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याला आमदार सुभाष देशमुख, लोकमंगल पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन निर्मला कुंभार, लोकमंगल पतसंस्थेच्या संचालिका टिपे मॅडम, नडगिरी मॅडम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वैशाली भोसले, संरक्षण अधिकारी मिलिंद घाडगे, चाइल्डलाईन समन्वयक आनंद ढेपे, महिला व बालविकास विभाग अधिकारी नितीन थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती। महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावत वाण देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली। कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी विविध सांस्कृतिक उपक्रम, मनोरंजक खेळ आणि छोटेखानी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकमंगल परिवाराच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत महिलांसाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली। यावेळी लोकमंगल परिवारातील सर्व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होता। कार्यक्रमाचं प्रास्ताविक मीनाक्षी पाटील यांनी केलं। सूत्रसंचालन श्रद्धा कुलकर्णी यांनी केलं। शेवटी अनिता जगदाळे यांनी आभार मानले। याच्यामध्ये एखादं मूल हरवलं असेल, एखादं मूल सापडलं असेल, किंवा कुठं बाल कामगार असतील, बालविवाह होत असेल, किंवा कुठं मुलांना शोषण होत असेल, काही मुलं रस्त्यावर भीक मागताना आढळून आली, अशी कुठल्याही प्रकारची जे काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली जे मुलं असतील आपल्या आजूबाजूला, तर त्या मुलांसाठी ही हेल्पलाईन काम करते। 24 तास ही सेवा आहे आणि संपूर्णपणे मोफत आहे। 10 आपलं हेल्पलाईन नंबर आहे। जसं पोलिसांचा 112 नंबर आहे तसं 1098 हा नंबर आहे। पूर्ण भारतामध्ये हा एकच नंबर आहे। तुम्ही भारताच्या देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलात तर 1098 हा नंबर लावला तर त्या जिल्ह्यामधल्या युनिटला ते फोन जातो आणि तात्काळ त्या मुलाला मदत केली जाते। आपल्या संसारात आठवडाभर महिनाभर लागणाऱ्या वस्तू काय करू, त्या वस्तू आम्ही आमच्या घरात तयार करू शकतो का बघितलं पाहिजे। आणि ह्यातल्या अनेक गोष्टी आपण आपल्या घरामध्ये करू शकतो। आपण मला असं वाटतं ह्या जर आम्ही वस्तू घरामध्ये केल्या, अगोदर आपण 4-10 मैत्रिणी एकत्र येऊ, तुमच्या घरात जे लागते ते सर्व कॉमन आहे, म्हणजे अनेक गोष्टी सर्वांना कॉमन आहे। पेस्ट सगळ्यांना कॉमन आहे, चहा सगळ्यांना कॉमन आहे, दूध सर्वांना कॉमन आहे, बाकी सर्वच अनेक गोष्टी आपल्याला कॉमन। मग ह्या कॉमन गोष्टी आपल्या परिवारात किती लागतात आपण तेवढ्या करू, आपल्या घरापुरतं तर करू असं विचार करू। आणि मग उर्वरित आपल्या शेजाऱ्याला कसं विकता येईल, उर्वरित आपल्या शेजारच्या कॉलनीत कसं जाते, बाकीचं जास्त झालेलं मार्केटिंग करून द्यायची सुद्धा हमी तुम्हाला देतो, हमी म्हणतोय मी तुम्हाला। आणि जर खरंच तुम्ही केलं तसं तर मला असं वाटतं की आम्हाला सोलापूरचं नंदनवन करायचं। नंदनवन करायची ताकद तुमच्यात आहे आणि म्हणून मला मोह आवरला नाही, ही ताकद मला ह्या ताकदीचं दर्शन व्हायला लागलेलं आहे। तर थोडंसं ह्यांना चर्चा करावी आणि म्हणून माझं मोहरा आल्यावर